श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण निर्जला एकादशी असं म्हणून ओळखतो. निर्जला एकादशी हे सगळ्यात मोठं व्रत आहे. या दिवशी उपवास कसा करावा, भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली गेली आहे. बघा, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला व्रत करणं शक्य होत नाही. त्यामुळे बघा, निर्जला एकादशी हा व्रत केला ना तर संपूर्ण 12 महिन्याचं एकादशीचं व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. शुक्ल पक्षातील ज्या काही एकादशी आहेत ते केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून निर्जला एकादशी हा खूप महत्त्वाचा व्रत मानला गेला आहे. आता उपवास कसा करावा? बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकादशी हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतं. संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्याने मिळत असतं. आता निर्जला एकादशी व्रत करणं थोडं अवघड आहे. निर्जला एकादशी म्हणजे काय? जल न घेता व्रत करणं म्हणजेच काय? थोडक्यात काही न खाता, काही न पिता आपल्याला व्रत करायचं. आता आपण दर महिन्याची जी एकादशी करतो तेव्हा बघा, आपण फळाहार खातो, फळं खातो, कारण तो व्रत दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा उपवास सोडायचं असतं. आणि निर्जला एकादशी म्हणजे तुम्हाला पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाहीये. आता ही एकादशी 6 जूनला म्हणजे शुक्रवारी आहे. बघा, प्रत्येक उपवास करताना आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. निर्जला एकादशी व्रत जर तुम्ही केलं तर मनातल्या असंख्य तुमच्या काही समस्या आहेत त्याला तुम्हाला मार्ग मिळतं. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. बघा, शक्यतो तुमच्या शरीराची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. पण जे लोक नेहमी प्रत्येक वर्षी निर्जला एकादशी व्रत हे करतात ते लोक पाणी न ग्रहण करता करत असतात. अशा वेळेस कमी बोलावं, कमी दिवसभरातून कामं करावी, जेणेकरून दिवसभरातून आपली जी काही एनर्जी आहे ती वाया जात नाही. कारण जेव्हा आपण जास्त बोलतो किंवा जास्त काम करतो तेव्हा आपली जास्त एनर्जी वाया जाते. निर्जला एकादशी व्रत तुम्ही निर्जलच करावं, पाणी न पिता करावं असं नाहीये. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊन जर तुम्हाला काही मेडिसिन्स तुमचे चालू असतील किंवा तुम्हाला नसेल झेपत तर तुम्ही फलाहार खाऊन सुद्धा तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करू शकता. आणि बघा, जे लोक निर्जला एकादशी हा व्रत नाही करत, फक्त आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी करतात, त्या लोकांनी शुक्रवारी निर्जला एकादशीच्या दिवशी घरात कृपया करून मांसाहार करू नये. घरात धूम्रपान, मद्यपान, मांसाहार होणार नाही ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. बघा, बऱ्याच घरात एकादशीला मांसाहार केला जातो, प्रदोषला मांसाहार केला जातो, दुर्गाष्टमीला मांसाहार केला जातो. हे चुकीचं आहे. भलेही तुम्ही मांसाहार करत असाल तर एकादशीला, दुर्गाष्टमीला, प्रदोषला तुम्हाला मांसाहार करायचं नाहीये. एकादशीला तांदूळ सुद्धा चालत नाही. शुक्रवारी तुम्हाला तांदळाचं सेवन नाही करायचंय. उपवास करा किंवा नका करू, पण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ते तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. आता एकादशी हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणून ह्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा सुद्धा करायची आहे. जे ही सेवा आहे त्याचं पुण्य आयुष्यभर आपल्यासोबत राहील. तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचं मूर्ती असेल, फोटो असेल, जर मूर्ती असेल तर आवर्जून छान मूर्तीवरती अभिषेक करा. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बालकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते. बालकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचे. अभिषेक करताना कमीत कमी 1 वेळा तरी पुरुष सुक्तम म्हणावं, त्यानंतर 1 वेळा श्री सुक्तम. ज्यांना काहीच म्हणता नाही येत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करत अभिषेक करायचा आहे.
अतिशय चांगलं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून मूर्ती जागेवर ठेवायची आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीवर, मूर्ती असेल तर मूर्तीवर आणि बालकृष्ण असेल तर बालकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर दोन्ही आहे, भगवान विष्णूंची पण मूर्ती आहे, बालकृष्णाची पण मूर्ती आहे, दोघांना तुम्हाला तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि एकादशीच्या दिवशी कृपया करून तुळशीला हात लावू नका. तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं, खरं तर स्त्रियांनी तुळशीची पानं तोडू नये. तुम्ही घरात कोणाला, तुमच्या मिस्टरांना किंवा मुलाला तुम्ही सांगून तुळशीपत्र तोडून तुम्ही एक दिवस अगोदरच ठेवा. अगदी तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोसमोर सुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता. आणि बघा, एकादशीच्या रात्री तुम्हाला म्हणजे 6 तारखेला शुक्रवारी रात्री तुम्हाला 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करायचा आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्रम आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये सुद्धा आहे आणि अगदी छोटा आहे, संस्कृतमध्ये आहे, 8 ओव्यांचा आहे. व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एकादशीच्या रात्री 12 वाजता जो कोणी विष्णू सहस्त्रनाम 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करतो त्याचे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. आता विष्णू सहस्त्रनाम 12 वेळा पठण करणं, एकतर एकदाच पठण करणं होत नाही, कारण ते संस्कृतमध्ये आहे, उच्चार चुकीचे होतात. मग जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचा 21 वेळा पाठ केलात तर अशा वेळेस जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणं म्हणजे उच्चार करणं एवढं होत नाही, तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम 21 वेळा रात्री 12 वाजता एकादशीच्या दिवशी 6 तारखेला शुक्रवारी रात्री 12 वाजता पठण केलं तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आता ज्यांना रात्री 12 वाजता पठण करणं शक्य होत नाही, मग त्यांनी दिवसभरातून कधीही तुम्हाला जसं जमेल, आता घरात बाळ आहे किंवा तुमचं काही अडचणी आहे, रात्री 12 वाजता नाही जमत, तर तुम्ही दिवसभरातून कधीही तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचा 21 वेळा पाठ करायचं आहे. कमीत कमी 21 वेळा जरी तुम्हाला नाही शक्य होत तर कमीत कमी 11 वेळा तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि विष्णू सहस्त्रनाम ज्यांना न चुकता, ज्यांना वाचण्यात काही अडचण नाही आहे, त्यांनी विष्णू सहस्त्रनामचं पठण करू शकता. आता विष्णू सहस्त्रनाम पाठ करताना तुमच्याकडून काही चुकी झाली तर भगवान विष्णू तुम्हाला शिक्षा देतील का? तर असं काही नाही. तुम्ही किती श्रद्धेने उच्चार करताय, किती भक्तिभावाने सेवा करताय ते जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बालकृष्णाच्या मूर्तीवरती तुळशीपत्र अर्पण करता तेव्हा सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचंय. आता तुळशी जवळ सुद्धा बघा, तुळशीचं सुद्धा निर्जला एकादशी असते, तर ह्या दिवशी तुम्हाला तुळशीला संध्याकाळी तुम्ही तुळशीजवळ जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना, त्यावेळेला तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तुळशीजवळ. आणि तुम्हाला ह्या दिवशी तुळशीला जल अर्पण नाही करायचंय, कारण तुळशीचं सुद्धा उपवास असतो. एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पिंपळ वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करून, तुमच्या जवळपास, घराच्या जवळपास जर पिंपळाचा वृक्ष असेल तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून धूप दीप दाखवून तुम्हाला तिकडे दीप अर्पण करायचंय. पिंपळ वृक्षाची सेवा करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा सुद्धा करू शकता. पिंपळ वृक्षाची पूर्ण सेवा करेपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू भगवानांना प्रार्थना करायची आहे. बघा, विष्णू भगवान हे जगन पालन करताय, तर ते तुमचं आणि आमचं का नाही करणार? तुम्हाला मनाने श्रद्धेने सेवा करायची आहे. आणि बघा, निर्जला एकादशी, जर तुम्ही निर्जला उपवास नाही करू शकला तर तुम्ही साधा उपवास सुद्धा करू शकता. उपवास जरी तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही जे काही नियम सांगितले, म्हणजे तांदूळ म्हणजे भात न बनवता तुम्ही चपाती खाऊ शकता. आणि ह्या दिवशी मांसाहार, धूम्रपान, मद्यपान तर अजिबात नाही करायचंय. आणि घरात कटकटी वगैरे न करता मनाने श्रद्धेने छान घरातलं वातावरण शांत ठेवून, पॉझिटिव्ह ठेवून तुम्ही टीव्हीला सुद्धा विष्णू सहस्त्रनाम लावून तुम्ही तुमची कामं करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं व्रत पूर्ण करायचंय.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.